तुला महिना खाल्लं नाही महिना मला अनुभव वाटत नव्हतं. माझ्या पोटात आज जेवण शिकतं माझ्याच पोटात दुखायला लागते. मग अजून विचारलीस का अजून काय काय झालंय आई तुला? अजून ती गोंधळ काढली ती असं सुईन अशी टोचते पण काढायला मोठं झालं थोडं काढायला लय दुखते काढताना. रक्त पण येतंय. रक्त पण येते. नाही लय दुखत. बघ आईने इथं पण काढले. तिला एक घाव काढायला येतं का असा बरं ना लहान असताना हातावर काढायचं बरं मोठी झाल्यावर काढायचं लग्न झाल्यावर पहिला डॉक्टर म्हणली ना आता लगेच टीचरवर गेली. आता कोणचं काय आजच खरं होती का तुझं खरं होती पडलंय ग ही करण आता पडते सगळं चॉकलेट खात्यात नंतर पडते. कॅडबरी खायचं की मारून येतात पडल्यावर काय करायचं. आईची तब्येत बरी वाटते का परी? आईची तब्येत बरी वाटते का? आईची तब्येत खराब झाली का? कशी दिसायला लागली? आई खराब दिसायली का चांगली? खराब वाटायला लागल्या. तब्येत खराब झाल्या. तब्येत खराब झाल्या. मग आता काय करायचं याच्यावरती? आता खायला काय काय द्यायचं आईला? आणि आणि आईला सांग काय काय खायचं मग तब्येत बनते. हा तू सांग परूबाई काय काय द्यायचं आईला? कुठले कुठले फ्रुट्सची नाव सांग आईंना कुठले खायचे? हा संत्रे ड्रायगर बरं असू देत. अजून काय आईला सांग काय काय खायचं आहे. कधी कधी गोवा हा बर माहित नाही. ड्रायफ्रुट्स कधी खायचे? हा म्हणजे पाण्यात ठेवायचं. बर पाणी ठेवल्यावर त्यात ते मध घालायचं थोडं. बर ते पाणी करून मी खाल्ली ती गावात. छान लागते का? छान ते. मग ते आईला करून कोण देणार? आईला हा मी देणार ना. रोज डेली स्कूलला जाणार का आईची सेवा करतच बसणार तू इथं? सेवा करत असायला. आणि एक्झाम एकदम छान शिकत करणार काय? छान छान. एकदाच बाहेर बसते सगळी बाहेर होते. बर अजून बर चपाती भाजीमध्ये भाज्या कुठल्या कुठल्या आईला खायच्या सांग? भेंडी तुझी फेवरेट आहे. आणि एक वटाणा. हा नाही वटाणा नाही. काय आपण कशाची भाजी खातो? तुला माहित नाही का नाव? फ्लावर आणि ते मटकीची 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 ते ही पण असू शकते आमटी पण खाऊ शकतोय. आणि नंतर त्यामध्ये एक भेंडीची आमटी पण आणि कोबीची आमटी सगळ्या आमटी करते. म्हणजे आईला 15 दिवसात असं तब्येत चांगली स्ट्रॉंग बनवायची आहे की नाही? म्हणजे माझ्यासारखी हेल्दी राहते. सकाळ वजन बघू किती माझं कमी झालं या. आज चेक करा वजन किती झालंय. आजचं चेक करायचं आणि जाताना किती वजन होते एक चेक करूया. हा खायला लय वाढेल ग
खा वाटे ना म्हणजे काय करायचं खाल्लं ना आपलं वजन वाढत जाते फ्रुट्स हा, मग खाल्ल्यावर. वाढत जातं. वाढत जाते का नाही? आईला सांग की, आईला काय कळतच नाही बघ. तू सांगितल्यावर काय कळते का बघूया जरा. फ्रुट्स खायचे असते सकाळी, काजू बदाम खायचे असते संध्याकाळी, आणि रात्री पण दूध प्यायचं असतंय. हा, दूध प्यायचं असते रात्री, आणि जेवण करून झोपायचं. मग तब्येत वाढत्या. हा. आणि टेन्शन घ्यायचं असते का नसते हे पण आईला सांग. टेन्शन घ्यायचं नसतं. जर आई टेन्शन घेते का नाही विचार बरं. म्हणजे रडल्या, मग तू रडली असतीस ना, तुझं डोकं सगळं फिरलं असं. माझ्यातून मी रडली म्हणून माझे डोकं फिरते. पण आईला पण होते तसं कधी कधी. आई का करते विचार बरं जरा. माझं डोळं लाल झालंय, ही झालंय, ह्याच्यात काय पाहिजे. बरं टेन्शन घ्यायचं असते का नसते एवढं सांगायला. नसतंय. सांगायला एकदा तू. आई टेन्शन घ्यायचंय का घेऊ नकोस आईला सांग. मग ठीक आहे. ए सांग. लागते रे पाठीमागं मला. टेन्शन हेच नसतंय बघू तुझं ऐकते काय. ऐकायचं माझं रोज मी फ्रुट्स खाल्ले, फ्रूट खायचा, संध्याकाळी काजू बदाम खायचं, आणि रात्री जी पराजिका सांगते ती पराजिकाच्या आजीनं ऐकायचं. मग पराजिकाच्या आजीची तब्येत चांगली बनते. सगळं मला द्यायचं मग मी खाणार आणि हेल्दी राहतो. मी लहान आहे मम्मी बनवून देते. मग आपण हेल्दी राहतो. होय. मी तर खात असते कधी कधी तर फ्रुट्स. माझी कधी-कधी तर खाते सगळी ना. तब्येत काय हेल्दी राहायला लागली. तसं मी करून थोडी थोडी सांगतेस ना. मोठी पण व्हायला. एवढी बरणी होती तर काय होतं कोण